नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, आपल्या या ठिकाणी 28 जूनला बघा परीक्षा होणार आहे, त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, आपण यामध्ये खूप महत्त्वपूर्ण प्रश्न ॲड केलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय। नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण असतील? वि.वा. शिरवाडकर पहा, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? वि.वा. शिरवाडकर आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय। मी अभ्यास करत आहे, मी अभ्यास करत आहे या वाक्याचा कोणता काळ असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मी अभ्यास करत आहे, आता या वाक्यामधली बघा क्रिया पूर्ण आहे का? नाही। मी अभ्यास करत आहे म्हणजे हे वाक्य मग कोणतं व्हायला पाहिजे? अपूर्ण वर्तमान काळाचं बघा वाक्य व्हायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय। पुढील शब्दाची विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। बघा, आता या ठिकाणी 4 जोडी आहेत, यापैकी आपल्याला चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? शूरभित्रा, बघा या ठिकाणी हे बरोबर आहे। अपमान करणे, सन्मान करणे, बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे। एकमत, दुमत, बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे। अबोल, मुका, आता अबोल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता असतो? अबोल। बघा, सर्वांनी सांगायचं अबोलचा या ठिकाणी मुका बरोबर आहे का? नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय। अनअपेक्षितपणे, आता अनअपेक्षितपणे अपेक्षेपेक्षाही अधिक लाभ होणे या ठिकाणी या अर्थाची मन ओळखा। बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का? अनअपेक्षितपणे अपेक्षापेक्षाही अधिक लाभ होणे। बघा, सर्वांचं उत्तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या अर्थाची योग्य मन आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय। भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले? आता भावार्थ दीपिका या ग्रंथाचं लेखन कोणी केले? सर्वांनी सांगायचं बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा भावार्थ दीपिका या ग्रंथ त्यांनी लेखन केले होते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलाय। पाचावर धारण बसणे, पाचावर धारण बसणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा। बघा, आता सर्वांचं योग्य उत्तर येईल का? पाचावर धारण बसणे, सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। पाचावर धारण बसणे म्हणजे अतिशय घाबरणे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक बघा 7 या ठिकाणी काय विचार। आज्ञा वेताळ, आता आज्ञा वेताळ बघा या ठिकाणी हा अलंकारिक शब्द आहे, याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आज्ञा वेताळ, बघा आज्ञा वेताळ म्हणजे काय असतो? अत्यंत रागीट मनुष्य। सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, आज्ञा वेताळ म्हणजे काय? अत्यंत रागीट मनुष्य। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक बघा या ठिकाणी 8 काय विचारलाय पहा। देवर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, स्वर संधी आहे का? विसर्ग संधी आहे का? व्यंजन संधी आहे का? यापैकी नाही। देवर्षी या शब्दामध्ये स्वर संधी आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, मी माझ्या मित्राला भेटलो, मी माझ्या मित्राला भेटलो अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा। बघा, आता सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर येईल का? अधोरेखित शब्द कोणताही मित्राला, आता सला नाते, सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांनी सांगायचे सला नाते हे प्रत्यय या ठिकाणी बघा द्वितीय विभक्तीचे प्रत्यय असतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, मतिमंद या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? मतिमंद या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तत्पुरुष समास आहे का? कर्मधारय समास आहे का? द्वंद्व समास आहे का? यापैकी नाही। बघा, या ठिकाणी मतिमंद या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 पहा काय विचारलाय। गिरीश विचारले हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? आता गिरीश विचारले हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। गिरीश बघा विद्यार्थी मित्रांनो, शंकर केशव कानेटकर, शंकर केशव कानेटकर या कवीचं गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, त्यांनी वाघिणीला ठार केले, त्यांनी वाघिणीला ठार केले या वाक्याचा प्रयोग सांगा। हे वाक्य कोणतं असेल? कर्तरी प्रयोगाचं आहे का? कर्मणी प्रयोग आहे का? भावे प्रयोग? यापैकी नाही।
त्यांनी वाघिणीला ठार केले हे वाक्य पहा भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा, समूहवाचक शब्द ओळखा. आता समूहवाचक शब्द ओळखा. धान्याची काय असते? धान्याची काय असते पहा, धान्याची रास असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. जहाजांचा काफिला असतो. बघा जहाजांचा काफिला असतो. पोत्यांची थप्पी असते. मुलींचा घोळका असतो. धान्यांची रास असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी काय विचारलंय, दगडावर कोरलेले सुंदर कोरीव काम. दगडावर कोरलेलं सुंदर कोरीव काम आपण त्यांना काय म्हणतो, शिल्पकृती, शिलालेख, कोरीव काम यापैकी नाही. दगडावर केलेले सुंदर कोरीव काम म्हणजे शिल्पकृती होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही. आता कांचन म्हणजे काय असतो, कांचन म्हणजे सोने. आता या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता नाही म्हटले. आता कांचन म्हणजे सोने. बघा आता कनक म्हणजे काय, कनक म्हणजे सोने. हिरण्य म्हणजे काय, हिरण्य म्हणजे सोने. आता हेम म्हणजे काय असतो, हेम म्हणजे पण सोने. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी कांता हा शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द होत नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे. आता मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती असेल. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का, यमुना पर्यटन. यमुना पर्यटन पहा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलाय, वळीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. वळीव या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, शंकर पाटील. वळीव या पुस्तकाचे लेखक बघा शंकर पाटील आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील पर्यायापैकी भाववाचक शब्द कोणता नाही. पुढील पर्यायापैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. शौर्य हा शब्द बघा भाववाचक नाम आहे. सौंदर्य हा शब्द भाववाचक नाम आहे. माधुर्य भाववाचक नाम आहे. विशिष्ट बघा हा शब्द भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दांना आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कृपया उद्या आमच्याकडे जेवायला याच. आता क्रियापदावरून कोणता बोध होतो ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. कृपया उद्या आमच्याकडे जेवायला याच. बघा यामध्ये आज्ञा आहे का, प्रार्थना आहे का, विनंती आहे का, अनुज्ञा आहे का. बघा याच्यामध्ये कोणत्या आल्या पाहिजे, उद्या आमच्याकडे जेवायला याच. बघा या ठिकाणी काय विनंती आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मुंबईची घरे आहेत कबुतराच्या खुराड्यासारखी. यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. मुंबईची घरे कशी आहेत, बघा कबुतराच्या खुराड्यासारखी. मग यामध्ये कोणता अलंकार यायला पाहिजे, उपमा अलंकार यायला पाहिजे. उपमा अलंकार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील म्हण पूर्ण करा. आता या ठिकाणी आपला म्हण पूर्ण करायची आहे. नावडतीचे मीठ अळणी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, त्याने व्यापारामध्ये खूप पैसा मिळवला आणि टोले जंग घर बांधले. आता या वाक्याचा प्रकार सांगा बरं कोणता असेल. केवळ वाक्य आहे का, हे मिश्र वाक्य आहे का, संयुक्त वाक्य आहे, कोणता असेल. त्याने व्यापारामध्ये खूप पैसा मिळवला आणि. बघा या वाक्यामध्ये आणि आलेला आहे. ज्या वाक्यामध्ये व आणि परंतु किंवा अशा बघा प्रकार शब्द असतात ते वाक्य कोणता असतो, संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, समीरण या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता. आता समीरण म्हणजे काय, समीरण म्हणजे वायू, हवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. समीरण म्हणजे वायू. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. आता पांडव लेणी कुठं असतील. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, पांडव लेणी विचारल्यात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आले पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा, पांडव लेणी नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश खालीलपैकी कोण होते. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते, निराजीरावजी. बघा हे न्यायाधीश होते निराजीरावजी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राजस्थान या राज्यामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते.
आता राजस्थान या राज्यामधून कोणती नदी वाहते? लुणी नदी, तापी, दामोदर, नर्मदा. राजस्थान या राज्यामधून लुणी नदी वाहते पहा, लुणी नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून बनतो? पितळ. आता पितळ हा कशापासून बनतो बघा, लोह निकेल आहे का? लोह निकेल या ठिकाणी होणार नाही. कार्बन निकेल नाही. पितळ जस्त पण या ठिकाणी नाही. तांबे प्लस जस्त, तांबे प्लस जस्त या धातूपासून प्रामुख्याने पितळ हा धातू बनत असतो. सर्वांनी लक्षात ठेवायचे, मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. पितळ हा धातू प्रामुख्याने तांबे प्लस जस्त यांच्यापासून बनत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत ही ग्रंथी आहे. मानवी शरीरामधली सर्वात मोठी या ठिकाणी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बोडो ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बोडो ही आदिवासी जमात. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बोडो ही आदिवासी जमात प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून. आता भारताच्या मध्यामधून कोणतं व्रत गेलेलं आहे? कर्कव्रत. भारताच्या मध्यामधून कर्कव्रत गेलेलं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दक्षिण गोलार्ध बघा या ठिकाणी विचारला आहे. दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? कोणता असतो? बघा या ठिकाणी काय, दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर का? 22 डिसेंबर. 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो. 22 डिसेंबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोण? भारताचा पहिला अंतराळवीर कोण? अशा बघा प्रकारचा प्रश्न आहे. कोण असेल? भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? कोणी मांडला होता? हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये होता. सापेक्षतावाद हा सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन बघा या शास्त्रज्ञाने सापेक्षतावादाने बघा सिद्धांत मांडला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आनुवंशिकता खालीलपैकी कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? आनुवंशिकता या ठिकाणी विचारले, कोणत्या गुणसूत्राद्वारे या ठिकाणी सूचित होते? बघा आता सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर येईल का? आनुवंशिकता पहा DNA या गुणसूत्राद्वारे सूचित होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक बँक, वर्ल्ड बँक, वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन. जागतिक बँकेचं मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 3. बघा विषय क्रमांक पुढचा, युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कोणासंबंधित कार्य करते? आता युनिसेफ ही संस्था कोणासंबंधी कार्य करते? लहान मुले, गरीब जनता, स्त्रिया, दुष्काळ पीडित. युनिसेफ बघा ही संस्था लहान मुले यांच्या संबंधीचं काम करते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा बघा, राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते? राज्यसभा. राज्यसभा विचारले किती वर्षांनी विसर्जित होते? राज्यसभा बघा कधीच विसर्जित होत नाही. राज्यसभा बघा हे स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधी विसर्जित होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठं असेल? मध्य प्रदेश या राज्यामध्ये कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, शिवनेरी किल्ला खालीलपैकी कोणत्या प्राचीन घराण्याच्या कालखंडामधील आहे? शिवनेरी हा किल्ला विचारलाय कोणत्या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सातवाहन घराण्याच्या कालखंडातील आहे. सातवाहन. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मानवी हृदयामध्ये एकूण किती कप्पे असतात? मानवी हृदयामध्ये विचारले एकूण किती कप्पे असतात? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. मानवी हृदय हे 4 कप्प्यापासून बनलेलं असते. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या माध्यमामधून प्रवास करताना ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो? ध्वनीचा वेग विचारलाय खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो? आता सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा काय पाहिजे. ध्वनीचा सर्वात जास्त वेग हा पोलादामध्ये बघा ध्वनी सर्वात जास्त या ठिकाणी वेग असतो. ऑप्शन क्रमांक 2.
विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, भारतीय सैन्याच्या भूदल प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात? भारतीय सैन्य सर्वांना माहीत आहे, भारतीय सैन्याच्या भूदल प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात? भूदलाच्या प्रमुखाला आपण काय म्हणतो? जनरल असे म्हणतो बघा, जनरल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं असेल? जगामधलं सर्वात उंच शिखर या ठिकाणी विचारले कोणतं असेल? बघा या ठिकाणी एव्हरेस्ट बघा, माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर आहे, माउंट एव्हरेस्ट. विषय क्रमांक पुढचा बघा, आता या ठिकाणी बघा बालमानसशास्त्र, मानसशास्त्र या ठिकाणी या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. विषय क्रमांक पहिला, पियाजे यांच्या मते, आता पियाजे यांच्या मते विचारले आत्मकेंद्री विचार कोणत्या अवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पियाजे यांच्या मते आत्मकेंद्री विचार कोणत्या अवस्थेचे प्रमुख या ठिकाणी वैशिष्ट्य आहे? आत्मकेंद्री विचार कोणत्या अवस्थेचं प्रमुख वैशिष्ट्य असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आले पाहिजे. पूर्व सांक्रियात्मक अवस्था, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वयगॉट्स्की यांच्या मते मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती असते? बघा मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती असते? बघा सामाजिक अंतरक्रिया मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका सामाजिक अंतरक्रिया. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, थर्नडाईक यांच्या परिणामाच्या नियमाचा अर्थ खालीलपैकी काय? थॉर्नडाईक यांच्या बघा परिमाणाचा नियमाचा अर्थ खालीलपैकी काय? बघा त्याचा अर्थ काय असेल? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. समाधानकारक परिणामामुळे शिकणे दृढ होते. समाधानकारक परिमाणामुळे शिकणे दृढ होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, कोलबर्ग. आता कोलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतातील सामाजिक करार अवस्था खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये येते? आता सामाजिक करार या ठिकाणी विचारला आहे, सामाजिक करार अवस्था कोणत्या स्तरामध्ये येते? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, सामाजिक करार ही अवस्था उत्तर संकेतात्मक या स्तरामध्ये या ठिकाणी येत असते. विषय क्रमांक पुढचा, स्कॅफफोल्डिंग या संकल्पनेशी खालीलपैकी कोण संबंधित आहेत? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा ब्रुनर आणि वयगॉट्स्की. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, बालकांच्या वैयक्तिक भिन्नतेचा विचार करून अध्यापन करणारा शिक्षक कोणत्या तत्त्वाचे पालन करतो? बालकांच्या वैयक्तिक भिन्नतेचा विचार करून अध्यापन करणारा शिक्षक आपल्या कोणत्या तत्त्वाचे पालन करतो? तर या ठिकाणी समावेशक शिक्षण तत्त्व या ठिकाणी या तत्त्वाचे पालन करतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लर्निंग बाय इन्साईट या सिद्धांताचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर करण्यात आला होता? लर्निंग बाय इन्साईट या सिद्धांताचा प्रयोग बघा प्रामुख्याने चिंपांझी या प्राण्यावर बघा या ठिकाणी करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 9, ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार विश्लेषण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार विचारले विश्लेषण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? संज्ञा. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी शोधण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त असते? विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी शोधण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त ठरते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.